कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरीपासून. तर आता इथे कावेरी म्हणते, जाऊ बाई आई होणं इतकं सोपं नसतं असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे कावेरी चिक्कूकडे बघते. तर आता अमृता बघते कावेरीकडे. तर आता कावेरी निघून जाते तिथून. तर आता इथे अमृता चिडलेली असते खूप. चिक्कू असं म्हणते अमृता, चिक्कू प्लीज संपवणार आहे असं म्हणते आता इथे अमृता. मला तुला खाऊ घालून पार्लरला जायचं आहे, तुला कळत नाही का, मला उशीर होतोय असं म्हणते आता इथे अमृता. हा पटकन आ कर असं म्हणते आता इथे अमृता. पण आ करतच नाही बघा प्रेक्षक. चिक्कू चिक्कू प्लीज असं म्हणून पाया पडते ती. चिक्कू खा ना रे प्लीज असं म्हणते ती. तेवढ्यातच आता पाणी टाकतो बघा प्रेक्षक. चिक्कू ही असं म्हणते आता इथे अमृता. काय केलंस हे सगळं, सारी खराब केलीस. मला पार्लरला जायचं होतं, उशीर होतोय मला असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी फोनवर बोलते. आता चिक्कू अमृताकडे असला ना तरी मी शांत बसणार नाही आहे, त्याला सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहे मी असं म्हणते आता इथे कावेरी. तेवढ्यातच विद्या आता रडत रडते, ते खूप जोरात रडत असते आता इथे विद्या. तुम्ही ते या बघू असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्ही या इथे. खूप रडत असते आता इथे विद्या बघा प्रेक्षक. पॅनिक अटॅक आलेला असतो आता इथे विद्याला. पाणी पे असं म्हणते आता इथे कावेरी. आणि आता ती पाणी देते बघा प्रेक्षक विद्याला. सावकाश सावकाश असं म्हणते आता इथे कावेरी. शांत व्हा असं म्हणते आता इथे कावेरी. आता सांगा मला असं म्हणते कावेरी, काय झालंय. तर आता इथे विद्या म्हणते, ह्या घरातल्या पायपुसण्याला सुद्धा माझ्यापेक्षा जास्त किंमत आहे या घरात असं म्हणते विद्या. माझ्या मुलीला रोज उठून काही ना काही ऐकून घ्यावं लागतंय असं म्हणते आता इथे विद्या. आणि रडायला लागते आता ती जोरात. तर आता इथे कावेरी म्हणते, अमृता काय बोलली का, तुम्हाला माहिती आहे असं म्हणते विद्या. साधा खेळण्यातल्या गाडीला अनुने हात लावला, तिने माझ्या पोरीचा बाप काढला हो असं म्हणते आता इथे विद्या. किती रडली आहे ना ती, इतका त्रास झाला तिला असं म्हणते विद्या. मला नाही सहन होत असं म्हणते आता इथे विद्या. माझ्या पोरीच्या बापाची लायकी काढली ना तिने असं म्हणते आता इथे विद्या. आता ना मी असं काहीतरी करून दाखवेन ना कावेरी बहिणी असं म्हणते विद्या, की तिला माझी लायकी कळेल असं म्हणते आता इथे विद्या. तिला बोलायला शब्द नाही उरला पाहिजेत मला, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला असं म्हणून रडायला लागते तर विद्या. खूप रडली आवाज ती असं म्हणून विद्या रडते खूप. विद्याताई तुम्ही आधी रडणं थांबा बघू असं म्हणते आता कावेरी. आणि अनुलाची खेळणी पाहिजेत ना, मी ती सगळी आणून देऊ असं म्हणते आता इथे कावेरी. पण प्रश्न तो नाहीच आहे असं म्हणते कावेरी. मी पण तेच म्हणते वहिनी, प्रश्न तो नाहीच आहे असं म्हणते विद्या. पण असं म्हणते विद्या, मी काय करू शकते असं म्हणते विद्या. जे धाडस तुम्ही इतके दिवस केलं नाही ते आता करायची वेळ आली आहे असं म्हणते आता इथे कावेरी. तुमच्यात जे टॅलेंट आहे ना त्याचा वापर करा विद्याताई असं म्हणते आता इथे कावेरी. तुमच्यासाठी नाही अनुसाठी असं म्हणते कावेरी. कारण एक आई काही सहन करेल पण आपल्या मुलांना काय झालेलं सहन नाही होत तिला. विद्याताई तुम्हाला जाणीवच नाही आहे तुमच्यात काय टॅलेंट आहे ते असं म्हणते कावेरी. तुमच्यात जी कला आहे, जी हुशारी आहे ना, ती अशी वाया नका जाऊ देऊ असं म्हणते आता इथे कावेरी. मी आहे ना तुमच्यासोबत असं म्हणते कावेरी. माझ्या MBAच्या शिक्षणाचा तुमचा बिझनेस मोठा करण्यासाठी नक्कीच काहीतरी उपयोग होईल असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे विद्या म्हणते, मला जमेल का, का नाही जमणार असं म्हणते आता इथे कावेरी. एकदा तुमच्या मनाने उभारी घेतली ना की तुम्ही काही करू शकता असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्ही ना असं म्हणते कावेरी, छान छान साड्या कपडे डिझाईन करा आणि ऑनलाईन कसं ते विकायचे ते मी शिकवेन ना तुम्हाला असं म्हणते कावेरी. विद्याताई असं म्हणते कावेरी, तुम्ही जर हे केलं ना आणि तुम्हाला फक्त पैसा नाही मिळणार तर समाजात मान सुद्धा मिळणार असं म्हणते कावेरी. मान नाही मिळाला तरी चालेल असं म्हणते विद्या, पण माझ्या अनुसाठी खूप सारी खेळणी, तिला जे हवे ते ड्रेस, यांच्यासाठी एक शर्ट माझ्या पैशांनी असं म्हणते आता विद्या. आणि खूप रडते ती. एवढं जरी घेतलं ना मी तरी बस आहे वहिनी असं म्हणते आता इथे विद्या. आणि आता इथे कावेरी सुद्धा रडते बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी म्हणते, म्हणजे तुम्ही हे करायला तयार आहात ना असं म्हणते कावेरी. म्हणते आता इथे विद्या. हो गुड असं म्हणते कावेरी. तर आता इथे विद्या आणि कावेरी एकमेकींना मिठी मारतात आणि खूप छान सीन दाखवले बघा प्रेक्षक. कावेरी आणि विद्याचे सीन्स खरंच खूप भारी असतात बघा प्रेक्षक. तुम्हाला पण आवडतात का, कमेंट करून नक्की सांगा. अमृता मॅडमची अपॉइंटमेंट पार्लरची चुकणारच बहुतेक. खूप हौस आहे ना आई व्हायची असं म्हणते आता इथे कावेरी. आता कळेल सोप्पं नसतंय सगळं असं म्हणते कावेरी. तर तेवढ्यातच अमृता खाली ते बघा प्रेक्षक पार्लरला जायसाठी. तर आता इथे अमृता जात असते पार्लरला. तर आता कावेरी म्हणते, जाऊ बाई कुठे चाललाय, तर तू कोण आहेस मला विचारणारी असं म्हणते अमृता. मी मावशी परमिशन घेऊन पार्लरला जाते असं म्हणते अमृता. हो असं म्हणते कावेरी, पण एक खूप महत्वाची परमिशन घ्यायची बाकी आहे अजून असं म्हणते कावेरी. तर आता अमृता म्हणते, आता कुणाची, तर कावेरी म्हणते चिक्कूची परमिशन असं म्हणते कावेरी. जरा डोकं फिरलंय काय ग तुझं असं म्हणते अमृता. त्याला काय कळतंय त्याची परमिशन घ्यायला असं म्हणते अमृता. मुलांना सगळं कळतं असं म्हणते कावेरी. समजलं ना, गप्प बस ग, उगाच मला आधीच उशीर होतोय, निघते मी असं म्हणते आता अमृता. तेवढ्यात चिकू रडायला लागतो बघा प्रेक्षक. जो जोरात रडायला लागतो तो. तर आता अमृताला वैताग येतो, आता काय झालं याला रडायला असं म्हणते अमृता. आणि आता ती जातच नाही लवकर. चिकू का रडतोय एवढा, काय झालं काय त्याला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यश येतो आणि म्हणतो, अमृता चिकू खूप रडत होता, ह्याचा डायपर चेंज कर नाहीतर परत रडायला गेला असं म्हणत होता यश. मी डायपर चेंज करायचं,
तर असं म्हणून आता अमृता देते यशला, ऑफकोर्स तू आहेस जी, पकड असं म्हणतो आता इथे यश. मला ह्या सगळ्याची सवय नाही आहे असं म्हणते आता इथे अमृता. मावशी असं म्हणते अमृता, आपण चिकूला सांभाळायला कोणाला तरी ठेवूया ना प्लीज असं म्हणते आता इथे अमृता. आणि चिकूला खाली ठेवते ती. बाई असं म्हणतो आता इथे यश. अमृता असं म्हणतो आता यश, हे काय बोलतेस तू? माने एवढा विश्वास ठेवून चिकूला तुझ्याकडे सोपवलंय आणि तू बाहेरची बाई ठेवून तिच्याकडून ही सगळी कामं करून घेणार आहेस का असं म्हणतो आता इथे यश. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे काय सुचतच नाही तिला बोलायचं. हे सकाळपासून नस तर काम दिलंय तुला हे आणि एवढंही जमत नाही आहे का तुला? इतके दिवस कावेरी जे काम आनंदाने करत होत्या तेच करायचं आहे तुला असं म्हणतो यश. बरोबर बोलतोय ना मी असं म्हणतो इथे यश. अगदी बरोबर आहे असं म्हणतो इथे सुलक्षणा. आणि हे बघ आतापर्यंत आपल्या घरात कुठल्याही कामासाठी आपण बाई ठेवलेली नाही असं म्हणते सुलक्षणा. आणि जी काळजी आई घेऊ शकते त्या मुलाची ती काळजी बाहेरची बाई घेणार आहे का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो, नाही ना असं म्हणते सुलक्षणा. मग असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो, आणि हे बघ अमृता, आता तुझं सगळं लक्ष चिकूकडेच असलं पाहिजे तसं म्हणते सुलक्षणा. जा जा त्याचा डायपर बदलून आण असं म्हणते सुलक्षणा. जा असं म्हणते सुलक्षणा. ओके मावशी असं म्हणते आता इथे अमृता. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे अमृता घेऊन जाते आता चिकूला बाहेर. तर आता इथे चिकूला किचनमध्ये घेऊन येते ती. चिकू काय करतोयस तू? गपचूप खाली बस, काय कटलंस लावली आहेस असं म्हणते आता इथे अमृता. अरे आत्ता तुझा खाऊ घालून डायपर चेंज केलं होतं ना, परत कशी काय तुला भूक लागते रे? आणि काय खायची गोष्ट आहे का असं म्हणते आता इथे अमृता. तू बिस्किट खा म्हणजे घबराशील असं म्हणते ते अमृता. आणि बिस्किट देत असते तर ती चिकूला. तेवढ्याच आता तिथे कावेरी बघत असते. बघा प्रेक्षक होय सगळं. हे घे असं म्हणते आता इथे अमृता. हे घे असं म्हणून बिस्किट देत असते. तेवढ्यातच कावेरी येते तिथे. तर चिकू बसलेला असतो तिथेच. तर आता इथे चिकू बघतो कावेरीकडे आणि अमृता मात्र येते आता आणि थांबते कावेरी समोर. आम्ही त्याला बाहेरचं असं काही खायला देत नाही असं म्हणते आता इथे कावेरी. का असं म्हणते अमृता. बिस्किट दिल्याने काय प्रॉब्लेम आहे असं म्हणते आता अमृता. मग अशी समोस तर अकलेचे ताळे तोडले ना असं म्हणते आता इथे कावेरी. काय तर म्हणे चिकूसाठी ऑर्गॅनिक शेतातलं धान्य मागवलंय असं म्हणते आता इथे कावेरी. काय झालं त्याचं असं म्हणते कावेरी. म्हणजे त्याचंच काहीतरी बनवा ना पटकन असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, तर आता चिकू सगळं सामान फेकत असतो. तर आता अमृता म्हणते, चिकू का काम वाढवतेस माझं? जरा शांत बस बरं असं म्हणते अमृता. तुझ्यासाठीच बनवते मी खायला असं म्हणते आता इथे अमृता. मला कंटाळा येतं, थकली आहे मी तुझ्यामुळे असं म्हणते आता इथे अमृता. आणि आता तिचा चेहरा वगैरे बाद झालेला असतो. बघा प्रेक्षक हो, चिकू ठेव ना ते बाजूला, काय करतोय असं म्हणते आता इथे अमृता. आता एक रट्टा देईन तुला असं म्हणते आता इथे अमृता. नाही हा जाऊ बाई असं म्हणते आता इथे कावेरी. असा विचारही मनात आणायचा नाही अजिबात असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, तर आता कावेरी म्हणते एक मिनिट असं म्हणते ती. तर आता इथे कावेरी फोटो काढते बघा प्रेक्षक हो अमृताचा. तर आता तिचा चेहरा खराब झालेला असतो ना, तर आता फोटो काढते कावेरी अमृताचा. तर आता इथे कावेरी म्हणते, बिचारी काय अवस्था झाली आहे ना तुमची असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे कावेरी म्हणते, एका दिवसातच किती मस्ती करणार आहेस तू असं म्हणते आता इथे कावेरी चिकूला. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे कावेरी म्हणते, चिकू तू लवकरच तुझ्या आईकडे येशील असं म्हणते आता ती चिकूच्या कानामध्ये. बघा प्रेक्षक हो, आता जा तुझ्या या खोट्या आईकडे असं म्हणतो आता इथे चिकू. बघा प्रेक्षक हो, जाऊ बाई असं म्हणते आता इथे कावेरी. परत जर चिकूवर हात उचललात ना असं म्हणते कावेरी, तर तोच हात तोडून दुसऱ्या हातात ठेवीन हा असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, तर अमृताला राग आलेला असतो खूप. माने जरी परवानगी दिली असेल ना असं म्हणते कावेरी, तरी मला हे असल्या गोष्टी चालणार नाही तसं म्हणते कावेरी. टाळ्या कसला वाजवतेस असं म्हणते आता इथे अमृता. त्या चुकूला उचलून उचलून हात दुखा लागले तसं म्हणते आता इथे अमृता. तर आता इथे कावेरी चहा पित असते. आहा हा असं म्हणते कावेरी. वा असं म्हणते आता इथे कावेरी. चहा म्हणजे सुख आहे असं म्हणते आता इथे कावेरी. काय मस्त चहा झालाय असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, तर अमृता येते तिथे चिडत चिडत. जाऊ बाई असं म्हणते आता इथे कावेरी. चहा मस्त झालाय असं म्हणते कावेरी. मला हवाय, काय गरज नाही असं म्हणते आता इथे अमृता. झाली कामं, पुरणाची तयारी असं म्हणते ती. हो असं म्हणते आता इथे अमृता. झाली ना, ॲडजस्ट व्हायला थोडी वेळ लागतेच ना, पण मी होते हां चिक्कूशी ॲडजस्ट, डोंट वरी असं म्हणते आता इथे अमृता. पण मी तुमच्याबद्दल विचारलंच नाही असं म्हणते ती. मी तर चिक्कूबद्दल विचारते आहे असं म्हणते आता इथे कावेरी. संध्याकाळी त्याला खायला दिल्यावर अथर्व शिष्य आणि शुभम करोती ऐकायला बसवायचं. तो लहान नाही ना, तो म्हणू शकत नाही. पण मुलांवर हेच वयात संस्कार द्यायला हवेत ना. संस्कार कसे करायचे हे तुला शिकवायची गरज नाही, तिला सगळं काही येतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सुलक्षणा म्हणते, अमृता असं म्हणते ती, आज चिकूला मांडीवर घेऊन बस आणि अथर्व शीर्ष ऐकव असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो, कानावर तरी पडेल त्याच्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता अमृता म्हणते, हो मावशी असं म्हणते आता इथे. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सुलक्षणाला राग आलेला असतो कावेरीचा. तर आता इथे सुलक्षणा निघून जाते तिथून टोमणा मारून कावेरीला. तर आता इथे अमृता आणि कावेरी तेवढ्या असतात. तर आता इथे अमृता म्हणते, तुला काय वाटलं तू मावशी समोर मुद्दाम हे सगळं बोलशील आणि हे सगळं मला करायला भाग पाडशील? आणि
हे सगळं मी करेल कावेरी असं म्हणते आता इथे अमृता. शेवटी मी मला हवं ना तेच करणार असं म्हणते आता इथे अमृता. ओके, जशी तुमची मर्जी जाऊबाई असं म्हणते कावेरी. मला एवढंच म्हणायचं होतं की स्तोत्र ऐकल्यानंतर चिकूला रात्री छान झोप लागते. तो जर रात्री वेळेत झोपला नाही तर तुमच्या झोपेचं खोबरं होईल असं म्हणते आता इथे कावेरी. माझं काय, तुम्ही करा जागरण असं म्हणते कावेरी. तुला ना असं म्हणते आता इथे अमृता, तू घाबरतेस मला. मी अजिबात घाबरत नाहीये, कळलं ना असं म्हणते आता इथे अमृता. आणि मला काय बोलतेस असं म्हणते आता इथे अमृता. मला स्वतः दिलेलं चॅलेंज विसरलीस का? कावेरी 18 तास उलटून गेले तसं म्हणते आता इथे अमृता. चिक्कू माझ्याजवळ जितका येतोय ना तेवढाच तो तुझ्यापासून लांब जातोय असं म्हणते आता इथे अमृता. याचा अर्थ समजतोय ना तुला असं म्हणते आता इथे अमृता. बघा प्रेक्षक हो, हां असं म्हणते अमृता. तर कावेरीला जरा भीती वाटते बघा प्रेक्षक हो. तर आता अमृता जोरजोरात हसायला लागते. खूप जोरात हसते बघा ती प्रेक्षक हो आता इथे. तर आता इथे दुपार झालेली दाखवलंय. तर आता इथे यशला दाखवलंय. तर आता इथे यश बघतो कावेरीकडे आणि आता इथे कावेरीला खूप भीती वाटत असते आणि आता ती आपल्या टेन्शनमध्ये असते आणि आपल्या विचारात असते. तर यश म्हणतो कावेरी असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी विचारतच असते. चिकूचा विचार करताय ना, तुमचा चेहरा बघूनच मला कळलं असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश म्हणतो काळजी करू नका कावेरी. की चिकू लवकरच त्याच्या आईकडे असेल. 48 पैकी 18 तास तर निघून गेले ना असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. चिकू आता परत कसा येईल माझ्याकडे असं म्हणते आता ती. तर आता ती म्हणते मला खरंच खूप टेन्शन येते असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे यश म्हणतो कावेरी तुम्ही धीर सोडू नका असं म्हणतो आता इथे यश. अजून 30 तास आहेत आपल्या हातात असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक हो. तर आता यश म्हणतो आपण प्रयत्न चालूच ठेवूयात असं म्हणतो आता तो. तर आता इथे कावेरी म्हणते मी हार नाही मानणार. तर आता यश म्हणतो हो आणि सांत्वना करतो तो आता कावेरीची. तेवढ्यातच आता अमृता येते बघा प्रेक्षक हो चिकूला घेऊन. तर आता ती कावेरीने यशला बघते. तर आता इथे अमृता ऍक्टिंग करायला लागते. चिकू चिकू असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते बघा प्रेक्षक हो ती. चिकू कसला गोड आहे माझा चिकू असं म्हणते आता इथे अमृता. किती छान छान खेळलात का नाही आई बरोबर, हो की नाही असं म्हणते आता इथे अमृता. किती मज्जा केली आपण. तर सुलक्षणा येते, बरं इथे उभार असं म्हणते अमृता. वा अमृता तुझ्याबरोबर अगदी रमलाय हो चिक्कू असं म्हणते सुलक्षणा. दिवसभर तू त्याच्या मागे मागे होतीस असं म्हणते सुलक्षणा. हळू तुला ही त्याचा लळा लागेल. अगं मावशी चिकूवर वेळ कसा जातो ना कळतच नाही असं म्हणते अमृता. खरं असं म्हणते सुलक्षणा. किती गोड आहे माझा चिकू, आईला अजिबात त्रास देत नाही असं म्हणते अमृता. तर चिकू रडायला लागतो बघा प्रेक्षक हो जोरात. तर आता इथे कावेरी आणि यश बघत असतात आणि मला खात्री आहे मावशी असं म्हणते अमृता. चिक्कू त्याच्या खोट्या आईला लवकरच विसरेल असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला अजून भीती वाटायला लागते. तर आता इथे यशला पण खूप टेन्शन येतं. चिक्कू मात्र खूप रडत असतो. तर त्याला खेळवत असते बघा प्रेक्षक हो अमृता खेळणं घेऊन. आणि आता कावेरी तिथे थांबलेली असते आणि यश तिला बोलवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी जाते तिकडे जवळ. तर आता इथे चिक्कूला हसवत असते इथे कावेरी पाठीमागे थांबून. तर आता इथे लगेच चिक्कू हसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अजून रडायला लागतो चिक्कू. मात्र तो अमृताला हसतच नसतो आणि कावेरीकडे बघून हसायला लागतो. तर आता इथे चिक्कू येत असतो कावेरीकडे रडत रडत येत असतो बघा प्रेक्षक हो तो कावेरीकडे. तर आता इथे सुलक्षणा बघते कावेरीकडे. चिक्कू बाळा इकडे बघ असं म्हणते अमृता. तर आता इथे चिक्कू येत असतो कावेरीकडे. तर आता इथे चिक्कू येतो कावेरीकडे. तर अमृता तिला जायलाच देत नसते आणि चिक्कू मात्र खूप रडत असतो बघा प्रेक्षक हो. तर अमृता जोरात ओरडते. चिक्कू माझ्याकडे बस सांगितलं ना, काय तुझं असं म्हणते अमृता. तर आता इथे सुलक्षणा म्हणते अमृता काय ओरडतेस ग त्याच्यावर असं म्हणते आता सुलक्षणा. लहान आहे तो अजून असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा म्हणते त्याला काय समजतंय आपलं कोण परकं कोण असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो हळूहळू त्या कळेल त्याला, असं ओरडू नकोस त्याला कळलं असं म्हणते सुलक्षणा. तू वेळ दे त्याला थोडासा असं म्हणते सुलक्षणा. आय एम सो सॉरी असं म्हणते आता इथे अमृता. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं असं म्हणते आता इथे अमृता. तर आता सुलक्षणा म्हणते आणि तू ग कावेरी मुद्दाम त्याच्यासमोर येतेस ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणा म्हणते असं केलंस तर तुझी आठवण येणारच ना त्याला, तू लांब हो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे अमृताला आनंद होतो बघा प्रेक्षक हो. मग आता यात माझी काय चूक आहे असं म्हणते आता इथे कावेरी. आता मी या घरात राहू पण नको का असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अमृता मात्र बिझी असते चिकू बरोबर आणि आता इथे कावेरी मात्र बरोबर उत्तर देते सुलक्षणाला. यश मी यांची औषधं काढून ठेवली आहेत ह्यांना दे असं म्हणते सुलक्षणा. हो मग असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक हो. तर आता तो जातो औषधं देण्यासाठी. तर आता इथे कावेरी येते. खरी आई आणि खोटी आई असं काही नसतं असं म्हणते आता इथे कावेरी. म्हण असावं लागतं आईचं असं म्हणते कावेरी. सुलक्षणाने अमृताला जे तुमचं नाही असं म्हणते आता इथे कावेरी. तू तर असं बोलते जसं तू चिकूला जन्म दिलेस असं म्हणते आता इथे अमृता. तू चिकूची खरी आई नाहीस विसरू नकोस असं म्हणते आता अमृता. हो पण इतके दिवस सांभाळाय मी तिला असं म्हणते कावेरी. आई म्हणून नाही मावशी म्हणून असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो मा असं म्हणते आता कावेरी. पण मावशी सुद्धा आईसारखीच असते हे सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणते आता इथे कावेरी. त्यामुळे मी चिकूची आईच आहे असं म्हणते कावेरी.
आहे नाही होतीस असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो. सुलक्षणा अमृता चिकूला घेऊन जा तू आपल्या खोलीमध्ये असं म्हणते सुलक्षणा. जा जा. तर आता इथे चिकूला घेऊन जाते बघा प्रेक्षक हो अमृता. तर आता इथे आपण जाऊया चला असं म्हणते अमृता आणि घेऊन जाते ती चिकूला. तर आता इथे सुलक्षणा परत बिंडोकपणा आपला दाखवते आणि आता टाटा करते आणि जाते आता अमृता चिकूला घेऊन. चिकू बाळा असं म्हणते कावेरी मला माहिती आहे तू मला खूप मिस करतोयस असं म्हणते कावेरी. चिकूला रामरक्षा आणि शुभम करोती ऐकवायची वेळ झाली असं म्हणते आता इथे कावेरी. लक्षात आहे ना असं म्हणते आता इथे कावेरी. नाहीतर रूम मध्ये जाऊन झोपाल असं म्हणते कावेरी. चिकू असा उड्या नाही मारायच्या हात जोड बघू असं म्हणते अमृता. त्याला बाप्पा बाप्पा करायचं हा असं म्हणते सुलक्षणा आणि म्हणते आता हरिओम नमस्ते गणपते असं म्हणते आता इथे अमृता. नमेव आता म्हणायला लागते ती आता अथर्वशीष म्हणायला लागते बघा प्रेक्षक हो. तर अमृता म्हणत असते आणि त्याला हात जोडायला लावते आणि सुलक्षणा पण तिथेच असते आणि कावेरी आणि त्या यश सुद्धा आलेले असतात. कुठे चाललास असं म्हणते आता इथे अमृता. तर जात असतो चिकू तिथून. तर रडायला लागतो आता चिकू जोरजोरात. खूप रडायला लागतो तो. तर आता इथे अमृता सोडतच नाही त्याला. तर आता इथे सुलक्षणा म्हणते अमृता अगं काय चाललंय तुझं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कसं म्हणतेस तू सूत्र त्याचं लक्ष इकडं तिकडे जाणारच ना तू आता शांत नाही बस बघू. शांत बोल शांत हो आणि बोल. त्याला हळूहळू सवय येईल ना सगळ्याच गोष्टींची असं म्हणते सुलक्षणा. नीट बस हा असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे करायला लागते ती पाया पडायला लागते बघा प्रेक्षक हो. सुलक्षणा तर आता इथे सगळेजण थांबलेले असतात म्हणजे कावेरी आणि यश आणि आता चिकू जात असतो तिथून. चिकू बस इथे कुठे चाललायस असं म्हणते अमृता. हात जोड बघू असं म्हणते ती कावेरी असं म्हणतो यश. अमृताचे पेशंट संपत चाललेत असं म्हणतो इथे यश. आता लवकरच चिकू आपल्याकडे असेल असं म्हणते तर इथे यश बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर आता कावेरी म्हणते हो. तर चिकू खूप जोरात रडायला लागतो आणि कंबर दुखायला लागते अमृताची. तिला वैताग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक हो आजचा भाग इथे समजून बघूया तरी त्यामध्ये काय आहे ते. मी ही सांभाळते चिकूला. बाळ कुठे आहे ते दाखवा असं म्हणतो आता इथे ऑफिसर. चिकू कुठे आहेस म्हणते अमृता. चिकू नाही इथे असं म्हणतो आता इथे उदय. चिकूला तर मी मगाशी वॉशिंग मशीन जवळ पाहिलं होतं असं म्हणते आता पौर्णिमा. चिकू चिकू असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता इथे चिकूच्या मार्गावर आलीस ना मग इथे का आलीस तू अमृता. तो मशीनमध्ये चिकूला असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता इथे सगळे बघायला लागतात वॉशिंग मशीनकडे. तर आता इथे चिकू आत असेल का म्हणून विचार येतो सगळ्यांना. तर आता इथे कावेरीला पण खूप टेन्शन आलेलं असतं. सुलक्षणाला पण बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅपचं इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.